स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। हमेशा मजलूम की आवाज पे आवाज दे दो बाबा, दे दो बाबा दान। समाजवादी के सिपाही आप तक थैलियां लेकर मालेगाव शहरातील तसंच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यानं समाजवादी पार्टीकडून भीक मागू आंदोलन करण्यात आलं। औषधांचा तुटवडा इतका गंभीर झाला आहे की रुग्णालयांमध्ये प्रथमोपचारांसाठी देखील औषधे शिल्लक नसल्याचे चित्र दिसतंय। त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आक्रमक झालेत। शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं। आप उनका काम करते हुए जाइए। जनता हर सुविधा, हर सरकारी दवाखानों में दवा गोली मेडिकल के लिए किया जा रहा है और सरकार के कनपट्टी पे तन्नाटेदार तमाचा दिया जा रहा है। सरकार के लिए दान करो, दे दो बाबा, दे दो बाबा दान, दे दो बाबा, एमएलए और एमपी के नाम पर दे दो बाबा। आंदोलनादरम्यान पक्षाकडून भीक मागू अशी मोहीम राबवून नागरिकांकडून मदत गोळा करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी भीक मागून मिळालेली रक्कम थेट राज्याचे आरोग्यमंत्री यांना देण्याचा निर्णय घेतलाय। शासकीय रुग्णालयांमध्ये तातडीनं औषधांचा पुरवठा सुरू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनानं मालेगावकरांचं लक्ष वेधून घेतलं असून नागरिकांमध्येही औषध टंचाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। स्वराज्य न्यूज मराठी, मालेगाव।